अद्ययावत यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती, तांत्रिक बिघाड झाल्याचा मोठा फटका या विद्यार्थ्यांना बसलेला आहे। हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खरं तर खेळ आहे। ही दोन महत्त्वाची दृश्ये या घडीची आपण पाहतोय। एकीकडे संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे, अभिजित दिपके त्यांच्यासोबत ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आहेत, तर दुसरीकडे कल्याणमध्ये देखील हाच प्रकार घडलेला आहे। कल्याणमध्ये देखील या परीक्षेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलेलं आहे। या ठिकाणी कीबोर्ड व्यवस्थित नव्हते, सॉफ्टवेअर ग्लिच आलेला होता। परीक्षा सुरू झाल्याच्या नंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपोआप विद्यार्थ्यांना लॉगआउट करावं लागलेलं आहे। अशा पद्धतीची कुठलीच अद्ययावत यंत्रणा नसल्याचा मोठा फटका संभाजीनगर नंतर आता कल्याणमध्ये देखील बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं विविध ठिकाणावरून केवळ परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे। या संदर्भात विद्यार्थ्यांनी जेव्हा संबंधित प्रशासनाला या व्यवस्थेला जाब विचारला तेव्हा त्यांना उत्तर देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे आता संभाजीनगरामध्ये अभिजित दिपके या विद्यार्थ्यांच्या सोबत ठिय्या आंदोलन करण्यासाठी बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांची ते भेट घेतलेली आहे आणि त्या संदर्भात ते आता विद्यार्थ्यांकडनं सविस्तर माहिती देखील घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रिपेअर करतो एकदम साठी ऊपरवाला सेंटर इंचार्ज बोलला सेकंड आणि थर्ड शिफ्टची एक्झाम मी कंडक्ट करणार नाही। शिफ्टची एक्झाम कारण त्यांचा मुद्दा तर राहिलाच असताना त्यांनी बघितलं असतं, त्यांनी बोलवलं, त्यांनी दोघा जणांना बोलून तुम्हाला यांच्यावर त्याच्यामुळे कुणी गेलं नव्हतं।